काय म्हणता पुट्टे हो. would like to take notes. पुन्हा ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. पब्लिक खूप अंधार झाला रे पहिलो आता हत्या बाहेर अंधार झाला. तो मोजणीच्या मायामी अंधार ते बोलूनच राहिला. दिसत तुम्हाला नाही दिसत असं लयच खराब आहे बा. त्या बहीण आम्ही रात्रंदिवस का बोलते आणि काय नाही त्या बहीण त्याचं तेले माहित. खरं नाही बनवा म्हणलं आता झोपून राहिलोच होतो. एक बनवूनच टाका म्हणतो. झमकाले आपल्याला भूक पडते का. मच्छर तर मच्छर भलते आहे भाई त्याच्या हे बाई एक मच्छर ढोस ना गांडीत बहीण माय मच्छर का मच्छर भाऊ सूट काय करणार भाऊ रात्र जरा लागते तुमची मजा बुवा गुप्त बिट्ट तुम्ही. चला आपण बजनू करून अंधारात दिसत नाही पण पाहिलो मी तर अंधार झालेला आहे. काहीच नसून दिसत आयफोन ना आपलं आता दिसते का नाही. फुल खाता मेरे भाई अपने बोल दिल. दिखने रे का पण राप चिकने दिखणे काय आपण फक्त पाहू शकतो कधी घेणं कधी. सारे इकडं पुरा भोसडा सुद्धा सुन आहे पण सकाळी 6 वाजता ड्युटी संध्याकाळी घरी जेवण काम करून चीट फुल हायवे पे मजमाना बाय. फिर से एक बार मजनू खाली अभी पब्लिक है म्हणतो आपण दोघं पागल आहे म्हणून कैसा दिख रहा है. अंधेरे में भी चमकते भाई हमारी ऐसी हीरे. चला भाई काय खरं नाही बा. बाहेर लय अंधार आहे. बाहेर अंधार अंदर मच्छर बस बाकी काहीच नाही. बाहेर मच्छर अंदर तस नाही. बाहेर अंदर मच्छर. असं काहीतरी होते बोलता येत नाही साला कॅमेरा समोर आपल्याला पण काय करता बहीण आम्ही बोलून पाहू जमलं तर जमून जाईल भाऊ सुद्धा जमकून टाकाले काय चालतेच आहे. काय नाही ये ना घुस ना का घुस न बहीण मामी इकडे काय चक्रा मारते मच्छर खतरनाक कास करा कास नाही भले रुमरूम कर लागले. कॅमेऱ्यात दिसून नाही पडत ते आहे की गप्प सादरेच आहे मस्त आहे टेपुरी डसला झुमूनच टाकते गांडी रक्तच काढते पा भोगला जेवढं. मच्छर कावून टाकला बा. तुमच्या गावात सणच मच्छर बसतो. तुमच्या गावात सणच मच्छर पुरं कावून टाकतो मग मच्छर. आयफोन जर असं तेवढी मस्त क्लिअरिटी आहे बाहेरची बी दाखवलं असतं तुम्हाला. हा अंधेरी राहते काय गावात अंधेरी राहत आहे काहीच नाही. फक्त अंधेरी राहत आहे बाकी तिथं काहीच नाही. नाही चंद्र आहे नाही तारे आहे ना काहीच आहे.
काहीच नाही. फक्त कॅमेरा पाच जायचं, बाहेर जाऊन पाच जायचं. कॅमेरा पाच जायचं, बाहेर जाऊन पाच जायचं. कोण होय, काय होय, कुठून आला, खायला आला रे बा तो. काही असो, ते काही घेणं नाही बहीण माय, फक्त इथं बसा. बाकीचे बुट्टे सगळे चालले गेले जेवण खावण करायसाठी घरी. आता डायरेक्ट सकाळची त्याची शिफ्ट सुरू होईल 8-9, हो तरी 10 वाजेपर्यंत शिफ्ट सुरू होईल. ड्युटी जॉईन करून त्यानंतर मग सगळे कामं मग आपण पूर्ण 5-6 वाजेपर्यंत मग आम्ही घराकडे चालले जाईल. जेवण खावण करून मग फुल चित. बस बाई, काहीच नाही. तुम्हाला वाटतं तुमच्या बहिणी मी हा भला बोर करतो, बोलणार रे भाई. सध्या स्ट्रगल सुरू आहे, कुछ ना कुछ बना रहे अपन, कुछ ना कुछ डाल रहे अपन. बाकी लोग तो हेट करेंगे भाई, हेट करने वाले हेट करेंगे रे भाई. वो बोलेंगे ये बंदा कुछ भी कर रहा, क्या कर रहा है, क्या नहीं कर रहा, इसको कुछ समझ में नहीं आ रहा है, इसका मोबाइल हाथ में ले रहा, बाहर जा रहा, ऐसे 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 कर रहा है, क्या कर रहा भाई. उठते भी हंसेंगे रे भाई, घर वाले भी हंसेंगे, बाहर वाले भी हंसेंगे, सब हंसेंगे. पर जिस दिन तू कामयाब होगा ना भाई, उस दिन सभी बोलेंगे बोला जो भी कर रहा था वो अच्छा कर रहा था, हमने भी किया रहता तो भाई बहुत अच्छा रहता. बातें पर भाई कड़वी है पर बहुत सच में है भाई. बात बहुत रहता भाई, क्या मेरे को लगा था स्टार्टिंग में कि पहले ऐसे शॉर्ट वीडियो डालूंगा मैं. कैसे मतलब ऐसे शॉर्ट व्लॉग नहीं रहते क्या वो, वैसे करके बनाऊंगा और अपलोड करूँ यूट्यूब पे. पर वो कैसा भाई मालूम है क्या, शॉर्ट वीडियो में कैसा, मैं देखो सुबह उठता हूँ, इधर आता हूँ काम पे आने के बाद में भाई मेरे को टाइम नहीं मिलता. कैसे मालिक के सामने भाई अपन वीडियो बनाएंगे, वो क्या बोलेंगे अपन को, भाई वीडियो बनाएंगा, काम करेंगे, क्या करेंगे. वो अपन को पगार दे रहे, फुकट का नहीं दे रहे ना, अपन काम तो निकालना है. ये ना उनका वाला, इसलिए कैसा रहता मालूम है क्या, पहले भाई काम, फिर बाद में अपना जो भी है वो अपन पगार है ना भाई उनसे, तो फिर काम करने का भाई उनका वाला फुल मन से करने का भाई. इसका भी काम कर रहे ना भाई, फुल मन से करने का. बातें रहती भाई, बोलने की बातें रहती, पर करने को भाई बहुत दम लगता भाई, करना पड़ता अपन को. रहता भाई, बोलने के लिए कुछ नहीं रहता तो कुछ भी बोल देते भाई. दिल की बातें निकलती रात में. अर्धी हिंदी अर्धी मराठीच्या आणि तुम्ही म्हणतो तुम्ही बहीण मामी का बोलते का नाही. पण एवढं आहे बघा, हिंदीमध्ये कसं असं माहिती आहे का, असं पूर्ण असं शुद्ध अशी हिंदी निघते, म्हणजे खूप चांगले वर्ड्स असं तसं. मला ते पण बोलता येतं की तुम्ही काय केलं, तुम्ही जेवलेत का, तुम्ही हे केलं, तुम्ही ते केलं, मी बाहेर गेलतो, मी हे बघितलं, खूप अंधार आहे बाहेर, तो आमचा मजूर तिथे बसलेला आहे, तो आता पण फोनवरती बोलतो. मला असं पण बोलता येतं. पण विषय कसा आहे माहिती आहे का, हे जी आपली टपुरी भाषा आहे ना, हे भाई अलगच स्वॅग आहे, म्हणजे अलगच मजा येते भाई. बाहेर आजची एकदम बोसही वाटते. पण टपुरी म्हणजे जो बोलते तो असते असं वगैरे काही नसतं. पण ठीक आहे भाई, बहुत बढिया वाटतं भाई. माझ्या असं म्हणणं आहे की बा सध्या तर मग आता फ्रँकचं सुरू करावं. म्हणजे आता कसं, जसे की पहिलेचे तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ बघत असाल की फ्रँक, फनी फ्रँक्स, किंवा काय गर्ल वगैरे सोबत फ्रँक करणं भाई, आपल्याला तर भाई ते पटतच नाही, पहिलेपासूनच नाही पटत. कसं भाई बिना फोकस लोचा लपाच्यावाले विषय आपल्याला कसं जमतच नाही. दुसरी तर गोष्ट अशी की बिना फुकट ट्रोल होणं इंस्टावरती किंवा यूट्यूबवरती, सगळे प्लॅटफॉर्मवरती, ते बाई आपल्या लोची लपायचे पाहिजेच नाही. बिना फुकट चांगला होतो तो. दुसरं तर असा विषय आहे की फनी फ्रँक म्हणजे किंवा लोकांवरती फ्रँक, त्यानंतर आपण सॉरी पण म्हणत ना, तो काही विषय नाही आहे, त्यांचं ना सॉरी पण म्हणायचं आपण. पण लोकांवरती प्रँक करणं छानपैकी, म्हणजे तुम्हाला आपली जे पण ऑडियन्स आहेत सगळ्यांना आपण हसवायचं काम,
म्हणजे नाही की जे पण सगळे इन्फ्लुएन्सर आहे ते सगळे करतातच, तेच आपण करायचं. विषय असा आहे की सगळ्या जणाला सपोर्ट नाही करत यूट्यूबवरती. म्हणजे खूप जणांना असं बघितलं की त्यांनी सुरू केलं, त्यांना ट्रोल झाले किंवा त्यांचे व्हिडिओ नाही चालले, असे पण लोक मी बघितलेले आहे. पण भाई आपण प्रयत्न करून पाहू, कित्येक आपलं होते नाही होत ते पुढचा भाग आहे म्हणा. आपण पाहू तसंही करून की जमते की नाही आपल्याला, पाहू परिस्थितीनुसार जे काही होईल ते. कॅमेरा समोर बोलायला खूप भीती वाटते मला, पण ॲक्च्युली आज विषय असा आहे की थोडा आज बोलूनच पाहू म्हटलं आपण, मनातली जे पण आहे आपली फिलिंग ते काढून. तर आज भाई बोललो असं आम्ही असं म्हणजे मोठे मोठे ब्लॉग बनवायला तर काही विषय नाही आहे, पण कसं दिवसभर कामावर राहावं लागतं आम्हाला. आणि डायरेक्ट आम्हाला संध्याकाळी 6, 7, 8, 9 पण वाजता घरी जायला. त्याकरिता आम्ही म्हणजे व्हिडिओ बनवायला थोडं हार्डच होतो बाई. तुम्हाला माहिती आहे, कामावरून घरी गेल्यानंतर माणूस नाही होत पण होते. कधी कधी नाईट पण असते आमची, त्यामुळं पॉसिबल नाही आहे गोष्टी सगळ्या. तरी पण आपण प्रयत्न करू, लॉंग ब्लॉग पण टाकून पाहू, शॉर्ट पण ब्लॉग टाकून पाहू, सगळे प्रयत्न करू आपण. पण माझं जास्तीत जास्त आता फोकस फक्त प्रँकवरती राहतो. प्रँक, कारण कसं आहे बाई बंटा माहिती आहे का, प्रँक अशी गोष्ट आहे की ऑडियन्सला हसवतं पण आणि त्यातून सगळ्या गोष्टी त्यांना समजवतं पण की हे ह्या गोष्टीतून होऊ शकते बा. मेन टॉपिक तर हाच आहे म्हणा की ऑडियन्सला आपल्याला हसवायचं तर आहेच, पण त्या गोष्टीनं आपल्याला समजून पण घ्यायचं आहे की का होते का नाही, पुढची व्यक्तीचा दृष्टिकोन कसा. आजकाल कसं आहे माहिती आहे का, सगळे लोक फक्त फोनच्या मागे राहतात, नाही कुणाशी बोलत. 4 चौघं जर बसले असतील तर त्यातून फक्त दोघं बोलतील. आपण त्यांना आवाज पण दिला की ओ भाऊ अशा न अशी गोष्ट आहे, तो नाही, तो फक्त आपल्या मोबाईलमध्ये भाई रील स्कोर करत किंवा काही पण त्याची जे पण आहे अदर ॲक्टिव्हिटी ते करत. त्यामुळं कसं मोबाईलमुळं एकामेकापासून माणूस दुरावत चाललेला आहे. हे तोडण्यासाठी कसं आहे माहिती आहे का, फनी व्हिडिओज, त्यातूनच इमोशनल पण काही होईल असं थोडं होतेच ना. इमोशनल थोडं कोणता माणूस हे होऊन जाते, थोडं इमोशनल होऊन जाते. त्या सगळ्या पण तुम्हाला जेवढं पण आहे त्या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला दिसेल. पण भाई फक्त माहिती आहे का, सपोर्ट करा भाई. हे बघ भाई, गरिबीचा पोरगा भाई पुढं चालला तर तुम्ही सपोर्ट करा भाई. आपण बी तुमच्यासाठी, तुम्ही बी आपल्यासाठी भाई. विषय असा असतो, तुम्ही करा भाई, सपोर्ट करा. हा जीव तोडून भाई मेहनत करीन म्हटलं भाई, फक्त तुमचा सपोर्ट भाई आपल्या पाठीमागं पाहिजे बस. जे काय बा खाली पाडणारे बी तुम्हीच आहे, वरत नेणारे बी तुम्हीच आहे बादशाह. हा जे काय करसाल तुम्हीच करसाल. हा झालेलं आहे, समजू शकता तुम्ही. चल भाई डायरेक्ट भेटू म्हटलं अगल्या ब्लॉगमध्ये. बाय. आज के लिए फिलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं।